शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। देवांचा देव म्हणजे महादेव असे आपण नेहमीच म्हणतो। भक्ती केल्यास सर्वात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे शिवशंकर। आज महाशिवरात्रीचा शुभ दिवस। सर्वात आधी सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि महादेवाला वंदन करून आपण आजपासून महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगाची माहिती करून घेणार आहोत। ज्योतिर्लिंग ही भगवान शिवाची दिव्य स्थाने आहेत। ज्योतिर्लिंग या शब्दाची फोड केली असता पहिला शब्द ज्योती, ज्याचा अर्थ तेज, प्रकाश, आणि दुसरा शब्द लिंग हे भगवान शंकराचे रूप दर्शवतात। ज्योतिर्लिंगाचा थेट अर्थ भगवान शिव यांचे दिव्य रूप आहे। या ज्योतिर्लिंगांना शिवाचे वेगळे रूप मानले जाते। भगवान शंकर सर्वांनाच प्रिय आहेत। हिंदू धर्मात पुराणानुसार शिवलिंग ज्या 12 ठिकाणी स्वतः प्रकट झाले तेथे शिवलिंगाची ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते। ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती एका कथेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये भगवान शिव बाणासूर आणि अंधकासूर या 2 राक्षसांचा अहंकार नष्ट करण्यासाठी प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले। भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग म्हणून भारतभरात वेगवेगळ्या 12 ठिकाणी घडल्याचे सांगितले जाते। तीच ही 12 ज्योतिर्लिंगे होत। सोमनाथ सौराष्ट्र प्रदेशातील सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग होय। पुराणानुसार प्रजापती दक्षाने चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला, तेव्हा त्याच ठिकाणी चंद्राने शिवाची पूजा केली आणि शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तपश्चर्या केली। या ठिकाणी स्वतः चंद्रदेवांनी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते। दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर स्थित आहे। याला श्रीशैलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मध्य प्रदेश येथे आहे। हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे। येथे दररोज भस्म आरती होते। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग देखील मध्य प्रदेशातच आहे। माळवा येथे नर्मदा नदीच्या काठावर डोंगरावर हे वसलेले आहे। परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे। या मंदिराला वैद्यनाथ धाम असेही म्हणतात, तसेच त्याला रावणेश्वर धाम असेही म्हणतात। तसेच झारखंड येथीलही देवघर गावातही वैद्यनाथाचे मंदिर आहे। भीमाशंकर महाराष्ट्रात 3 ज्योतिर्लिंगे आहेत। त्यातील पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर डाकिणी येथे हे आहे। या शिवलिंगाचा आकार बराच जाड आहे, म्हणून त्याला मोटेश्वर महादेव असेही म्हणतात। रामेश्वर हे ज्योतिर्लिंग तामिळनाडूमधील रामनाथमच्या ठिकाणी वसलेले आहे। लंकेवर हल्ला करण्यापूर्वी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली होती, त्यामुळे त्याला रामेश्वर असे नाव पडले। 4 धामपैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची खाण असणारे स्थळ आहे। नागेश्वर हे ज्योतिर्लिंग देखील गुजरातमध्ये आहे। बडोदा जिल्ह्यातील गोमती द्वारकेजवळ हे मंदिर आहे। या मंदिराविषयी असे सांगितले जाते की भगवान शंकराच्या इच्छेमुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर असे पडले आहे। काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशाच्या पवित्र वाराणसीमध्ये विराजमान आहे। या ठिकाणाला धर्मनगरी काशी असेही म्हणतात। गंगा नदीच्या काठावर बाबा विश्वनाथाचे मंदिर आहे। असे म्हणतात की भगवान शिवांनी कैलास सोडले आणि काशीतच कायमचे वास्तव्य केले। त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील हे आणखी एक ज्योतिर्लिंग। हे नाशिकच्या पश्चिमेस 30 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे। काळ्या दगडांनी बनवलेल्या या मंदिराबाबत असे मानले जाते की गौतम ऋषी आणि गोदावरीच्या प्रार्थनेवरून भगवान शिव या ठिकाणी वसले आहेत। केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडातील 4 धामपैकी एक आहे। हे ज्योतिर्लिंग अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांच्या काठी केदार शिखरावर वसलेले आहे। हे भगवान शंकराचे घर मानले जाते। घृष्णेश्वर महाराष्ट्रातील 3रे ज्योतिर्लिंग आणि भगवान शिवाचे 12वे ज्योतिर्लिंग
हे संभाजीनगरजवळील दौलताबाद येथे स्थित आहे. या ज्योतिर्लिंगाला घुश्मेश्वर असेही म्हणतात. अशी ही 12 ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर भागात सर्वत्र पसरलेली आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आपली संस्कृती एक आहे, आणि ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजेच ज्योतिर्लिंगे होत. एक राष्ट्रीयत्वाची ती एक खूण म्हटली पाहिजे. मानवाला प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही 12 ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाशी निगडीत अशी काही कथा आणि वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग जाणून घेऊया एक एक ज्योतिर्लिंगाविषयी माहिती आणि महती.